तुम्हाला सुट्टी देणार नाही यात्रा का. हर हर महादेव. आमच्या इकडे बी खोलेश्वर आणि ते असे मंदिर आहे. आलेला आहे स्वॅग आहे बडीला. हॅपी बर्थडे टू सलीम. बर्थडे. आज आहे सलील शेठचा वाढदिवस आणि आज आम्ही चाललोय बाणेरेश्वर ना महादेव मंदिरामध्ये. बाणेश्वर महादेव मंदिरामध्ये. त्या बाणेरचं नाव ज्याच्या मंदिराचं नावावरून पडले त्या. जाता जाता इथं विशाल नगर एकदम दिग्गज विशाल नगरच आहे नाही. आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, मग पुढचं नियोजन करू. हॅपी बर्थडे टू सलील. थोडा रस्ता चुकलो होता आता आणि इथं बाणेश्वर मंदिर. Turn right, then your destination will be on the left. ते घर चढायचं. लोक म्हणून ते मॅडमचा आवाज येऊ राहिला त्याच्यातून तू आम्हाला समजून सांगू राहिला. इकडून असा रस्ता संपला का असं पाऊल वाट घ्यावं लागतं. इथं विंटेजमधली स्कूल व्हॅन आहे. मला तर वाटतं याचा ओरिजिनल रोड दुसरीकडून असणार आहे. अरे बाप, इथून पुढं पैपे जायचं आहे. आई शपथ मी नसते पण जाऊया आपण ताकद लावून. चालत जावं लागतं ते कडं. आजारी असताना आम्ही बड्डेचा आशीर्वाद घेतोय सलीलला. Your destination is on the left. अरे मॅडम आम्हाला दिसू राहिलं ते खाली वर कुठे चाललो. पुढं नाही, पण हे बी मंदिर आहे ना वरती. इकडं मंदिर आहे. हे तळजाई मातेचं असते. तू जरी मातेचं मंदिर असते. अरे काय रे तर ऐक, आता काम बच्चीत झालं बरं. मग हिंमत बसा ना, पाय भरतो तो आहे. हे काय रे इथं मंदिर दिसतंय नाही. आम्ही पाहतो, चेक करतो आणि सांगत तुम्हाला. गुगलच्या मॅडमवर भरोसा ठेवायचो नका. मंदिरावरच गोर बांधलेलं एकदम टाकाटकमध्ये. एक बारीक गोरा आहे खिलारी वारा. खिलारी वाऱ्याचा बड्डे आज. मंदिरात प्रवेश करतो. आमच्या इकडे बी खोलेश्वर आणि ते असे मंदिर आहे. पुण्यात असं अतिप्राचीन ठिकाण असं ज्याला माहीत असतं माहिती होते. मस्त येणे पण छोटीशी मस्त आहे. नवीन सभामंडप आहे इकडच्या साईडला. मस्त काही चालू भाऊ, धन्यवाद. वेलकम. सकाळी बड्डेचा मुहूर्त टाकली. आम्हाला बी चांगलं दर्शन झालं. कसं झालं दर्शन? बस मला लागेल. मला कसं लावलं जास्त माहिती लागलेलं. बस मला लावलं भाऊ. सुनील भाऊने या दादाला प्रसाद झाला पैसे सांग. कोयता गँगला म्हणा आपला भाऊ आहे. काही बोलायचं नाही म्हणजे यायचं नंतर. तू बोलायचं. तुम्ही जर इथं जर आला यात्रा का पोलिसांच्या हवाले करून देईल तुम्हाला. आणि ह्या दोन्ही भैयाला कोणी काय केलं. तीन आहे. हा, कोयता गँगवाले तुम्हाला सुट्टी देणार नाही यात्रा का. हर हर महादेव. बस धन्यवाद. तो आशीर्वाद म्हणल्यावर आम्हाला कोयता गँग काहीच करणार नाही. काही विषय नाही. कोयता गँगला पकडून नेलेला आहात. काय टेन्शन नाही. आम्ही मस्त व्हिडिओ काढा. बरं हो. आताच दर्शन वगैरे घेतले आम्ही. आम्हाला अजय भुन्ना लावडे भेटले होते. त्यांनी डायरेक्ट कोयता गँगला डायरेक्ट इशारा दिलेला आहे का आमच्या दोघांना हात नाही लावायचा म्हणून. डेंजर आहे. आम्ही नाही, आजी भाऊचा सपोर्ट आहे आम्हाला. आजी भाऊ अलावडे. खरंच जर हा कोयता गँगपर्यंत व्हिडिओ जर पोहोचला तर तू मनावर घेऊ नका. कसा मस्करीचा पार्ट आहे. आम्ही साध्या भोळ्या घरचे माणसं आहे. कसं घरावर पत्रे यायचे काम नको नंतर. समस्त कदम परिवार आणि कुलकर्णी परिवाराकडून कोयता गँगची माफी मागतो आम्ही. पण आजी भाऊचं मनावर घेऊन तुम्ही आम्हाला सिरियस घेऊ नका.
जय कोयता गँग. नो कॉम्प्रोमाइज. चालेल आता आम्ही चाललो आहे आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली असा आमचा मित्र एक. त्याची तब्येत खरंच चांगली आहे. MC सांबाटा नाही, MC लांबाटा आहे तो. आम्ही MC लांबाटाकडे चाललो आहे आता. त्याला गाडी हे चावी. चला जय बोले बाबा. त्यांनी माहिती चांगली दिली, दर्शन भारी झालं. आणि मंदिर एवढ्या अर्बन एरियामध्ये एवढं प्राचीन मंदिर आणि म्हणजे दगडाचं. आता भोलेबाबाचं मंदिर तर भरपूर प्रमाणात खाली असं काही जास्त खोलेश्वर वगैरे आपल्याकडे जसं आहे तसं, पण इथं खाली असं मंदिर आहे. तर इथं मस्त व्हिजिटेड प्लेस आहे. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता बाणेश्वर मंदिर म्हणून. म्हणजे एकदम ऑथेंटिक. म्हणजे तुम्ही मध्ये गेल्यावर असं वाटेल की तुम्हाला बाबा बाहेरच नाही, मस्त बसू शकता तुम्ही मध्ये. मस्त व्हिजिट करा इफ यू आर लिव्हिंग इन बाणेर ऑर नियर बाय. थँक्स मी लेटर. आता सलील शेटनं आपल्याला जेवण करण्यासाठी एका ठिकाणी पार्टीसाठी बोलवलं आहे. पार्टी देतो आहे. नाही बिल तुलाच भरणं आहे. आणि आपण पार्टीसाठी आलेलो आहे. लोकेशन एकदम मस्त आहे. तुम्हाला लोकेशन दाखवतो मी बघा. मस्त रोड साईड लोकेशन. चांदणी चौकमध्ये एक रेस्टॉरंट आहे, तिथं आम्ही बसले आता. सलील शेटकडची पार्टी वगैरे घेऊ, मस्त खाऊ. सलील शेटनं स्टार्टिंगला पहिलेच रेडबुल मागवलं आहे. रेडबुल आलं आहे आमचं. रेडबुलपासून स्टार्ट करू आपण आता. रोड में थुतो. चेस बी एनर्जेटिक ड्रिंक रेडबुल. मी जेवण करत असताना पावसाने माजलेलं आहे थैमान. बघू शकता तुम्ही, एकदम तगडा पाऊस चालू झाला आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाणार आहे. हा चांदणी चौकचा एरिया आहे. इथंच आम्ही आमचा ब्लॉग संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये सलील शेटला हॅपी बर्थडे कमेंट करा. हॅपी बर्थडे टू सलील, डे स्पेंट वेल. रात्री सेलिब्रेशनला जर गेलो तर फोटो टाकू, नाही तर स्टे ट्यून. आता प्लेन उडत आहे आणि जेव्हा आम्हाला ब्रेक मारायचा राहतो हे अशी लँडिंग गिअर खाली येत्या आणि मग असा थोडा पाय घासणं पडतो आणि मग आमचं प्लेन थांबतं. पण आमचे पायलट काही लँडिंग गिअर खाली करून बी काही थांबना, कारण की मागचे 2 लँडिंग गिअर खाली गेले मी. बाकीचं काही कारण युटर्न आयुष्यात युटर्न घ्यायचा नाही.